आठविन पाय हा माझा नवस. देवा आयुष्यभर तुझंच आठवण करेल, दुसऱ्याचं आठवण करणार नाही असं मनुष्य म्हणतो. म्हणून दादा साधू संतांचं जीवन बघा. माझ्या ज्ञानोबरायांनी उगच कितीतरी त्रास झाला महाराज, अन्यथा नाही संतपण मिळत हे अंगी, हिंडता कपाटी रानोवनी. एकदा माझ्या ज्ञानोबराई मधुकरी मागण्याकरता आळंदीमध्ये गेले. आळंदीमध्ये मधुकरी मागितली आणि मधुकरीचं एवढं सामर्थ्य आहे. आज महाराज मी 8 ते 10 वर्ष मधुकरी मागितली महाराज. वारकरी शिक्षण संस्था येडशी या संस्थेमध्ये राहत असताना अरे ऊन बघितला नाही, पाऊस बघितला नाही राधा. अरे अशा पावसा मला वाटतं मी आठवतोय ज्यावेळी मी मधुकरी मागत होतो, दोघा मी मधुकरी मागण्याकरता जात होतो आणि मधुकरी मागत असताना वरून जरी पाऊस चालू असला तरी सुद्धा महाराज छत्री घ्यायची डोक्यावर आणि एवढ्या पावसामधून सुद्धा मी मधुकरी मागून आणत होतो आणि माझ्या ज्ञानोबराचा प्रसाद सेवन करत होतो. आणि आज प्रसादाची ताकद तुम्हाला माहिती आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही फिरतो का? कारण त्या मधुकरीच्या ताकदीमध्ये एवढी ताकद आहे, मधुकरीमध्ये ज्ञानामृत आहे. माझ्या माऊलीने आमच्यावर डोक्यावर हात ठेवला म्हणून आम्हाला कुठेतरी काहीतरी महाराज ज्ञानोबरे बोलण्याकरता संधी देतात, हे का नाही? म्हणून माझे माऊली मधुकरी मागण्याकरता गेले. मधुकरी मागायला गेले महाराज आणि मधुकरी मागितली. प्रत्येक घरोघरी मधुकरी मागावी, कोणी सुद्धा मधुकरी द्यायला तयार नाही. प्रत्येक जण दार लावतोय. बघा काय अधिकार आहे ज्ञानोबरायचा. दादा एवढा त्रास झाला तरी सुद्धा ज्ञानोबराय परमार्थ सोडत नाही. तो आपल्याला आहे का नाही, आपल्याला थोडं जरी दुःख झालं तर म्हणतात देवानं माझं वाटोळं केलं. अहो संत जीवन कधीतरी डोक्यामध्ये आणा आणि विचार करा, त्या संतांना किती दुःख झालंय. हा ज्ञानोबरायला एवढं दुःख झालं. ज्ञानोबराय मधुकरी दिली होती, पुन्हा एखाद्यानं मधुकरी दिली आणि मधुकरी दिली ते सुद्धा खाली टाकली. पायानं रगडलं महाराज, मधुकरी दिलीच नाही. हा आणि रडल्या महाराज आणि राग आला माझ्या माऊलीला आणि निघाले. आपल्या झोपडीमध्ये गेले आणि झोपडीमध्ये महाराज ताटी लावली आणि माऊली ज्ञानोबराय शांत बसले. राग आलेला आहे महाराज आणि राग आल्यानंतर शांत बसतात, ते संत असतात, आहे का नाही? आम्हाला राग आल्यानंतर आपण काय करतो काही सांगता येत नाही, आहे का नाही? आपल्याला राग आल्यानंतर काय करतो आता ज्याचं त्यानं ठरवावं. माझे ज्ञानोबराय राग आले शांत बसतात, एकांतामध्ये बसतात आणि एकांतामध्ये बसून योगी काय अधिकार आहे ज्ञानोबरायचा. दादा माझे ज्ञानोबराय ताटी लावलेली आहे, शांत बसलेत महाराज आणि शांत बसल्यानंतर माऊलीने महाराज एवढीशी मुक्ताबाई आहे, मुक्ताबाई दादाला म्हणते दादा अरे योगी आहेस दादा. योगी कुणाला म्हणावं? योगी आची संपदा योग्याला राग आला नाही पाहिजे दादा. बघ या समाजाचं कल्याण करायचंय दादा आपल्याला आणि या समाजाचं कल्याण करण्याकरता किती जरी समाजाने त्रास दिला
तरी सुद्धा हा त्रास सहन करून त्यांचा उद्धार करणं हा योग्याचं काम आहे. म्हणून दादा कधी सुद्धा डगमगू नको आणि शांत बसून हा परमार्थ चालू ठेव. दादा एवढीशी मुक्ताबाई ज्ञानोबाला उपदेश करते. हा संतांचा अधिकार आहे दादा. बघ म्हणून माझ्या ज्ञानोबाने माझ्या मुक्ताबाईचा ऐकावं. काय अधिकार आहे मुक्ताबाईचा? महाराज 1400 वर्षे ज्या चांगदेवाला झाले महाराज, हा त्या चांगदेवाला म्हणावं लागलं, सांग देव म्हणे आजी जन्मालो, गुरु पुत्र झालो मुक्ताईचा. हा अधिकार संत जीवनाचा आहे. काय अधिकार आहे ज्ञानोबरायचा? म्हणून